गावाच्या बाजारमध्ये दिवसाची सुरुवात झाली. रोशन आपल्या लिट्टी चौकाच्या दुकानावरती बसला होता. तो आज खूप जास्त उदास होता आणि त्याच्या दुकानातला कोळशाचा चुलाही आता पूर्णपणे थंड झालं होतं. लोक तिथून जातात, पण जेव्हा त्यांची नजर थंड कोळशांवरती जाते ते त्याला नजरअंदाज करून तिथून निघून जातात. हे देवा, आज तिसरा दिवस आहे. कोळशाची किंमत एवढी वाढली आहे की मी त्याला घेऊच नाही शकत. बिना आगेची बट्टी कशी बनवणार? जर आज पण कमाई नाही झाली तर घरचा चुला कसा चालेल? तेवढ्यातच तिथे निघून जाणारे काही ओळखीचे लोक तिथे दुकानावरती येऊन थांबतात. अरे रोशन भाऊ, आज पण बट्टी नाही बनली का? आम्हाला तर खूप भूक लागली होती. माफ करा भाऊ, कोळसा खूप महाग झाला आहे. माझ्याकडे एवढे पैसे नाही की मी बट्टी जाळू शकेल. तेवढ्यातच अचानक एक गाडी तिथे येऊन जोराच्या आवाजाने रोशनच्या दुकानाजवळ येऊन थांबते. सुरेश गाडीमधून खाली उतरतो. तो रोशनच्या ठेल्याकडे जातो आणि त्याला बघून रोशनही घाबरून उभा राहतो. काय रोशन, 3 दिवसापासून बघत आहे तू इकडे मोकळा बसलेला आहेस. जर तू काही विकणार नाहीस तर मला दुकानचं भाडं कसं देणार आहेस? मला माझे पैसे आज संध्याकाळपर्यंत पाहिजे. मालिक, बस मला थोड्या दिवसांची जरा मुदत द्या. कोळसा महागडा झाल्यामुळे धंदा बंद झाला आहे. जसं काहीतरी होईल मी तुम्हाला पैसे देऊन टाकेन. मला तुझं काहीच नाही ऐकायचं आहे. जर उद्या संध्याकाळपर्यंत भाडं नाही मिळालं तर तुझा हा धंदा इकडून काढून टाकायचा. मी इकडे एक खूप मोठं हलवाईचं दुकान उघडणार आहे, लक्षात ठेव. सुरेश त्याला घाबरवतो आणि धमकवतो आणि तिथून निघून जातो. त्याच्या गेल्याच्या थोड्या वेळानंतर रोशन घाबरलेला तसंच तो त्या जागेवरती बसतो. रात्रीच्या वेळेला विमला कपडे शिवत होती. तेवढ्यातच रोशन उदास आणि निराश होऊन घरी आपल्या येतो. विमला त्याच्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन येते. तिला समजून येतं की आता काहीतरी ठीक नाही. काय झालं? आज पण काही कमाई नाही झाली का? तो सुरेश परत आलेला का तुमच्या दुकानात? हो विमला, त्याने सांगितलं आहे की उद्या जर भाडं नाही दिलं तर तो दुकान घेऊन टाकेल. मला समजत नाही आहे की बिना कोळशाचं मी काय बनवू. गावात सगळ्यांना ते जुनं लिट्टी चोकाच पाहिजे आहे, पण त्याला बनवायला खूप आग लागते. निराश नका हो, काही ना काही तर उपाय नक्की निघेल. जेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा देव दुसरा दरवाजाही उघडतो. आपल्याला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. रोशनच्या चेहऱ्यावरती हलकंसं उमेदभरं हास्य येऊन जातं. जसंच ते दोघं जेवणार होते तेवढ्यातच दरवाजावरती हलकासा आवाज येतो. रोशन लगेचच उठतो आणि लगेच दरवाजा उघडतो. समोर एक उंच व्यक्ती विनोद उभा होता. नमस्कार भाऊ, मी खूप लांबून आलेलो आहे. मला इकडे थोडंसं पाणी आणि काहीतरी खायला भेटू शकतं? मी याचे तुम्हाला पैसे देऊन टाकेन. रोशन काही न क्षण घालवता बोलतो, पैशांची गोष्ट नका करू बाबूजी, तुम्ही आमचे पाहुणे आहात. पण खरं सांगू तर आज आमच्या घरी बस थोड्याशा भाज्या आणि डाळ आहेत. आग लावायला कोळसा सुद्धा नाही आहे. कोळसा नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुमच्याकडे थोडंसं पाणी आहे? रोशन आणि विमला थोडंसं चकित होतात. तरी पण ते विनोदला घराच्या आतमध्ये बोलवतात. आतमध्ये येताच विनोद बघतो की घरामध्ये फक्त उडदाची डाळ आणि तांदूळ आणि काही भाज्या ठेवले होते. आणि जेव्हा तो बॅग उघडतो तर त्यामधून एक भांडं बाहेर काढतो. रोशन आणि विमला त्याला बघून समजूच नाही येत की शेवटी काय चालू आहे. मी दक्षिण भारतात पाहिलं आहे की लोक सरळ आगेवर जेवण नाही बनवत, खरं तर उष्णवर जेवण बनवतात. याला ते इडली म्हणतात. ते खूप नरम आणि आरोग्यदायी असतं. वाफेने? पण आमच्याकडे तर सर्वांना फोडणी दिलेलं जेवण आवडतं. त्यांना तिखट आणि चटपट जेवण त्यांना इडलीमध्ये कसं मिळेल? तीच तर जादू आहे. आपण बिहारच्या स्वादला दक्षिणमध्ये मिळवूयात. आपण बनवूयात इडली चोखा. याच्यात मेहनत कमी लागेल, आगेचा वापर कमी होईल आणि स्वाद अप्रतिम असेल. रोशनच्या डोळ्यामध्ये परत एक उमेद दिसून येते. काही वेळानंतर तिघं मिळून तयारीला चालू करतात. विनोद आणि रोशन हातवाल्या चक्कीमध्ये भिजलेली डाळ आणि तांदूळ पिसायला चालू करतात. तर विमला हलक्या आगेवरती फोडणी देण्यासाठी भाजी उकळवत होती. थोड्या वेळानंतर विनोद आणि रोशन
पिसलेलं काम पूर्ण करतात. आता ह्या घोलला थोडं फुलू दे. तोपर्यंत आपण चोखा बनवूयात. तिघंही मिळून उखळलेले भाज्या उचलतात आणि त्याचे सालही उचलायला चालू करतात. यानंतर विमला आलू आणि वांग्याला चिरून टमाटर, कांदा आणि मिरचीला मॅश करून एकत्र करायला चालू करते. यामध्ये थोडंसं सरसोचं तेलही टाकूया. ह्याने खरं तर बिहारी स्वाद येईल. आणि हे आहे मीठ आणि थोडंसं निंबाचं पाणी. रोशन त्यामध्ये मसाला टाकतो आणि थोड्या वेळातच त्यांचं बनलेलं जेवणही खायला तयार होतं. ह्याच्यासोबतच वेळही निघून जाते. आता इडली बनवायची तयारीही चालू होते. विनोद स्टँड उचलतो आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकतो आणि मग तो एक एक करून त्यामध्ये घोल टाकतो आणि त्यानंतर तो स्टँडला उकळणाऱ्या पाण्याच्या भांड्यावरती ठेवतो आणि वरून ढाकणही लावतो. आता फक्त 10 मिनिट वाट पहा. उष्ण आपलं काम करेल. भांड्यामधून हळूहळू वाफ यायला चालू होते आणि चारीकडे खाण्याचा वेगळा चांगला सुगंध पसरतो. काही वेळानंतर विनोद ढाकण उघडतो. आतमध्ये छोटे छोटे सफेद आणि मऊ मऊ इडली आता तयार झाली होती. रोशन त्याला लक्ष देऊन बाहेर काढतो. थोड्या वेळानंतर तिघही जण एकत्र बसून इडली खायला चालू करतात. विमला सर्वांना 2-2 इडली देते आणि मग त्यांच्यासोबत थोडंसं मसालेदार चटपटा चौकाही ठेवते. हे घ्या रोशन भाऊ, तुमचा इडली चोखा तयार आहे. जरा याला खाऊन तर पहा. रोशन इडलीचा एक छोटासा तुकडा तोडतो आणि त्यामध्ये चोख्यामध्ये डुबवतो आणि मग खातो. जसंच तो खातो त्याचे डोळे एकदम मोठे होतात. त्याच्या चेहऱ्यावरती एक मोठंसं हास्य येतं. वाह, हे तर अप्रतिम आहे. लिट्टी सारखं कडक नाही आहे, पण स्वाद तीच आहे. आणि ह्याच्यात तर कोळसा सुद्धा जास्त खर्च नाही झाला. ही तर खरंच जादू आहे. खरंच हे तर खूप स्वादिष्ट आहे. गावातल्या लोकांना हे नक्की आवडेल. तिघांनाही आपल्या बनवलेल्या जेवणाचं स्वाद खूप जास्त आवडतं. यासोबतच ही रात्रही इथे निघून जाते. दुसऱ्या सकाळी रोशन आपल्या नई ऊर्जाने आपल्या दुकानावरती पोचतो. तो आपल्या भांड्याला काउंटरवरती ठेवतो आणि मग आपलं नवीन बनवलेलं इडली चोखा बनवायला चालू करतो. हळूहळू तिथे लोकांचीही गर्दी व्हायला चालू होते. या बाजारामध्ये लोकांनी ह्याच्या आधी कधी वाफेमध्ये बनलेलं एवढं टेस्टी जेवण नव्हतं बघितलं. या भावांनो, खा जादूचा इडली चोखा. आरोग्य सुद्धा आणि स्वाद सुद्धा. बिना तेल आणि कमी आगेत बनलेला अप्रतिम नाश्ता. एक व्यक्ती तिथे येतो आणि त्याला खातो आणि आनंदित होऊन बोलतो, अरे हे तर खूपच नरम आहे. दाताला तर मेहनतच करायला लागत आहे. आणि चोखा तर एकदम अप्रतिम आहे. रोशन भाऊ, अजून एक प्लेट लावा ना. बघता बघता अजून जास्त काही लोक येऊन तिथे इडली चोखा खायला लागले. आता रोशनच्या दुकानामध्येही खूप जास्त गर्दी झाली. खूप वेळानंतर त्याची आज खूप चांगली कमाई झाली होती. काही वेळानंतर सुरेश तिथे परत येतो. तो रोशनच्या दुकानावरती लागलेल्या गर्दीला बघून थांबतो आणि मग तो लोकांच्या मधून रस्ता बनवून दुकानच्या आतमध्ये येतो. हा काय तमाशा आहे? रोशन, मी सांगितलं होतं भाडं दे किंवा इथून निघून जा. हे काय तू पांढऱ्या रंगाचा गोळा विकत आहेस? हे आपल्या गावाचं जेवण नाही आहे. साहेब, स्वादचं कोणतं गाव नसतं. हे इडली चोखा आहे. हे बिहार आणि दक्षिणचं भेटणं आहे. लोकांना हे खूप आवडत आहे. तुम्ही पण याला खाऊन पहा. सुरेश शकभऱ्या नजरेने प्लेट्सला बघतो. जेवणाचा सुगंधही खूप जास्त लाजवाब होता. तो एक तुकडा तोडून खातो. त्याला हे खाल्लेलं थोडंसं हलकंसं वाटतं आणि त्याला हलकासा स्वादही खूप जास्त आवडतो. स्वाद तर वाईट नाही आहे. आणि माझं भाडं कुठे आहे? रोशन आपल्या टेबलमधून एक पैशाची गड्डी बाहेर काढतो आणि सुरेशला देऊन देतो. हे घ्या साहेब, तुमचं पूर्ण भाडं. आणि वरतून मी थोडेसे जास्त पैसे दिलेत. आता तर मी इकडे राहू शकतो ना. सुरेश पैसे घेऊन घेतो आणि तो परत एकदा आनंदित असलेल्या गर्दीकडे बघतो आणि मग रोशनकडे बघतो. त्याला समजून येतं की एवढं चांगल्या जीवनाला आवडल्यामुळे आता त्यांचं काहीच तिथे चालणार नाही. ठीक आहे, ठीक आहे. दुकान असू दे. आणि उद्या माझ्या घरी सुद्धा 2 प्लेट पाठवशील. सुरेश तिथून निघून जातो.
आणि पूर्ण गर्दी आता सुरेशसाठी मोठमोठ्याने टाळ्या वाजवत होती. संध्याकाळ होता होता पूर्ण दिवसही संपून जाते. त्याचं सर्व सामान आता विकली गेलं होतं आणि नवीन जेवणामुळे आज त्यांचा दिवसही खूप चांगला जातो. यामध्येच विमला आणि विनोदही दुकानावरती येतात. तुम्ही तर आज कमालच केली साहेब. तुम्ही जे आज आम्हाला शिकवलं ते फक्त पक्वान नव्हतं, खरं तर माझ्यासाठी एक नवीन आशा होती. मी काहीच नाही केलं रोशन, तू स्वतः मेहनत केलीस आणि स्वतःला बदलायची हिम्मत केलीस. लक्षात ठेव, जेव्हा आपण जुन्या परंपरेत नवीन गोष्ट जोडतो तेव्हा जादू आपोआप होऊन जाते. आता आमच्या गावही या अनोख्या स्वादासाठी ओळखला जाईल. तिघही जण त्यांच्या बोलण्यावरती आनंदित होतात. थोड्या वेळानंतर विनोदही तिथून निघून जातो. पण त्याच्या जिज्ञासाने बनवलेलं हे नवीन जेवण आणि आता प्रत्येकाच्या मनामध्ये वसलं होतं.